सरकारने शेतकऱ्याला घोडा लावला। गेल्या 20-25 दिवसापूर्वी महाराष्ट्रामध्ये विशेष मराठवाड्यामध्ये पावसाने हाहाकार घातला होता आणि या पावसामुळं शेतकऱ्याचे अतोतंत नुकसान झाले। आणि नेमकं शेतकऱ्याला कुठल्या जिल्ह्यामध्ये जास्त पाऊस पडला आणि शेतकऱ्याला नेमका सरकारने कोणता घोडा लावला याविषयी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आपण हा व्हिडिओ पूर्ण बघा। मी ॲडव्होकेट बापूसाहेब जाधव मुंबई 24 तास या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे। मित्रांनो, गेल्या 20-25 दिवसापूर्वी ज्या काही नदीकाठच्या जमिनी असतील, छोटे मोठे तलाव असतील, हे फुटले आणि नदीकाठी जो काही शेती होती त्या शेतीचे पूर्ण खरडून वाहून गेल्या आणि शेतकऱ्याचं होत्याचं नव्हतं झालं। जे शेतामध्ये ऊस, सोयाबीन, कापूस, मूग असन, तूर असन, उडीद असल, हे जे खरीपाचे जे पिकं होते ते पूर्ण वाहून गेले आणि मराठवाड्यामध्ये पूर्णच जे काही महसुली मंडळ होते त्या महसुली मंडळामध्ये ओला दुष्काळ पडला आणि शासनाने पण ओला दुष्काळ जाहीर केला। परंतु मित्रांनो, ज्याप्रमाणे शेतकऱ्यांना ओला दुष्काळ जाहीर केला आणि हेक्टरी 18,000 प्रमाणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असोत, अजितदादा पवार असोत आणि एकनाथरावजी शिंदे असोत यांनी शेतकऱ्यांना 18,000 रुपये हेक्टर आणि जे वाहून गेलेले जे काही शेती आहे, जमीन आहे, या जमिनीसाठी 1.5 लाख रुपयापर्यंतचं घोषणा केली। परंतु दिवाळीच्या दिवशी काही लोकांना काही प्रमाणामध्ये त्याचं अनुदान वाटप करण्यात आलं, परंतु ते अनुदान म्हणजे तुटपुंज अनुदान आहे। 17 रुपये घंट्याप्रमाणे शेतकऱ्याला हे अनुदान देण्यात आलं आणि हे सरसकट न देता काही बोटावर मोजण्या एवढ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदान आलं। परंतु विषय असा आहे की शेतकऱ्यांना पानं पुसण्याचं काम या सरकारने केलं आहे। या लोकांनी जे काही आशा धरली होती दिवाळी गोड होईल, परंतु दिवाळी गोड तर होण्याचं सोडून द्या, उलट 17 रुपये प्रमाणे गुंठा याप्रमाणे नुकसान भरपाई देण्याचं काम शासनाने केलं आहे। आणि विशेष बाब अशी आहे मित्रांनो की आणखी 70 ते 80% लोकांना कुठलाही निधी वाटप करण्याचं काम शासनाने केलेलं नाही। आणि आता तर नवीनच त्यांनी काढलं आहे की KYC करून घ्या, म्हणजे शेतकऱ्यांना झुलवत ठेवायचं काम या राज्य सरकारने केलं आहे। KYC करणं म्हणजे जवळपास 2-4 महिने जाणं आणि 2-4 महिने गेले म्हणजे शासनाला त्याचा वेळ भेटणं आहे। म्हणून मित्रांनो, शेतकऱ्यांवर आसमानी सुलतानी सर्वचकडून संकट येतात, परंतु डोळे पुसण्याचं काम सरकार मायबाप करत असतं, परंतु तसं काहीही दिसत नाही। कारण येणाऱ्या काळामध्ये शेतकरी तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, कारण त्याची तुम्ही चेष्टा चालवली आहे। आपण बघितलं गेल्या 25 दिवसापासून शेतकरी हवालदिन झाला आहे। काही ठिकाणी तलाव फुटले, काही नदीकाठचे गाव वाहून गेले, जनावरं वाहून गेले, कोंबड्या वाहून गेल्या, जे होतं ते शेतकऱ्याचं वाहून गेलं। परंतु शेतकऱ्यांना शासनाने सांगितलं की आम्ही तुम्हाला हेक्टरी 18,000 प्रमाणे देऊ, कोंबड्याला 100 रुपये प्रमाणे भाव देऊ, जनावरं असतील तर 35-37 हजार रुपये प्रमाणे त्याची किंमत काढू। परंतु मित्रांनो, शेतकऱ्यांच्या खात्यावर तसं काही पैसे जमा झालेले नाहीत, अनुदान झालेलं जमा झालं नाही। काही प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे टाकले, परंतु शेतकऱ्यांना आशा दाखवण्याचं काम या सरकारने केलं आहे। आपण बघतायत 17 रुपये गुंठ्याप्रमाणे जर शेतकऱ्यांना जर शासन अनुदान देत असेल तर ते हेक्टरी काय पडलं हे आपण हिशोब करून सांगावं। कारण मित्रांनो, आज शेतकऱ्यांना हमीभाव नाही, जे पिकतंय ते विकत नाही, त्याला चांगला भाव मिळत नाही आणि एकीकडं शासन म्हणतं आम्ही शेतकऱ्यांना अनुदान दिलं आहे। मित्रांनो, ही खूप खेदाची गोष्ट आहे। परंतु येणाऱ्या काळामध्ये
शेतकरी तुम्हाला रुमणं काढल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून मित्रांनो, आपल्याला जगला पाहिजे. शेतकरी जगला तरच सर्व समाज जगू शकतो, देश चालू शकतो. नाही तर पैसे कमवून पैसे खाऊ शकत नाहीत. कारण शेतकऱ्यांनी कमवलेली ज्वारी असन, गहू असन, बाजरी असन, मूग असन, उडीद असन, तूर असन, काय असेल ते असेल, परंतु शेतकरीच सगळ्यांना जगवतो. हे काळ्या दगडावरची रेघ आहे. म्हणून शासनाने सरसकट जे अनुदान जाहीर केलं आहे ते सरसकट जाहीर अनुदान शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग केलं पाहिजे. आणि KYC डबल कसली KYC करता? कारण KYC करायची गरज काय? काही शेतकऱ्याचे 2024चे अनुदान आणखी खात्यावर पडलेलं नाही. KYC करून कित्येक वेळेस तलाट्याकडं, तहसीलदारकडं अर्ज केले, परंतु कुठलंही अनुदान शेतकऱ्याच्या पदरात पडलं नाही. आजही 2024चे 10% शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे वर्ग झालेले नाहीत. आणि 2025चे पैसे जे आपण अनुदान वाटप करणार होता त्याचे काही प्रमाणामध्ये पण 10-20% लोकांना काल दीपावलीच्या दिवशी अनुदान खात्यावर पडलं. परंतु उर्वरित शेतकऱ्याचं काय आहे हे शासनाने लवकर सांगावं आणि शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जे काही ठरल्याप्रमाणे जे अनुदान आहे ते वर्ग करण्यात यावं. आपल्याला असेच आमचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला आत्ताच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.